चंदन सागर चंचल चितवन से तेरा ये मुस्काना चंदन सागरन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दोष न देना जग वालों मुझे दोष न दे जग वालों ओ जाए अगर दिल दीवाना ये विशाल नयन जैसे नील पंछी की तरह खो जाऊं मैं सरहाना तो तेरी बाहों का अंगार पे सो जाऊं मैं मेरा वैरागी मन डोल गया मेरा वैरागी मन डोल गया देखी जो अदा तेरी मस्ताना चंदन सगदन चंचल चितवन मन भी सुंदर तू सुंदरता की मूरत है किसी और को शायद कम होगी मुझे तेरी बहुत जरूरत है बहुत दिल तरसा है पहले भी बहुत दिल तरसा है तू और न दिल को तरसाना चंदन सरगम चंचल चितवन ये भी तेरा ये मुस्काना एक नंबर वाला एक नंबर थँक्स 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 आजच्या या आपल्या मीटिंगसाठी उपस्थित असणारे भारत बालाजी आणि उपस्थित जे नाहीत ते सर्व मला वाटते आजचा आपला हा 7वा किंवा 8वा कार्यक्रम आहे आपले हे कार्यक्रम बालाजीच्या संकल्पनेतून आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे याच्यामध्ये सहकुटुंब आठवडी भेट करमणूक आणि संविधान जागृती कार्यक्रम असा आपण हा जो कार्यक्रम बनवलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक आठवड्याला भेटतो शनिवारी आपली सर्वांची एक आठवडी भेट होते मला वाटते यातून आपण जे काही जमते त्या पद्धतीने करमणूक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच पुढे संविधानाचं आपण वाचन आणि संविधान समजून घेण्याचा थोडाफार प्रयत्न करतोय आणि मला वाटते आपण या कार्यक्रमाला जे उपस्थित राहत नाहीत लोक आपले त्यांना कदाचित असं वाटत असेल संविधान माहित करून घेण्याची आता आपल्याला काही गरज नाही कारण आता आपण 55च्या वर गेलोत असंही वाटत असेल आणि दुसरं असंही वाटत असेल की संविधान हे काय समजून घेण्याची सोपी गोष्ट नाही ती जड विषय आहे जड विषय असल्यामुळं त्याच्यावर थोडंफार दुर्लक्ष होत असेल हे एक कारण असू शकते परंतु आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संविधान समजून घेता घेताच आपली दर आठवड्याला भेटही झाली पाहिजे आपला संवाद झाला पाहिजे त्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे परंतु संविधान हा जड विषय आहे कायदे तज्ञांचा विषय आहे वकिलांचा विषय आहे असं काहीतरी आपल्या डोक्यात भ्रम असेल म्हणून कदाचित आपले काही मित्र
या कार्यक्रमाला उपस्थित राहत नसतील असं मला वाटते. आणि दुसरी एक गोष्ट आता मला ती या ठिकाणी बोललीच पाहिजे असं वाटते. संविधान हा शब्द यातही काही लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी अडकून बसलेल्या आहेत. संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं चित्र काहीसं समाजामध्ये आहे नाही ते निर्माण केलेलं आहे. संविधान म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येते, कारण संविधान बाबासाहेब आंबेडकर संविधानाची मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये संविधान लिहिण्यामध्ये मोठं योगदान बाबासाहेबाचं आहे. ही गोष्ट आहे, परंतु संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नाही. आता ही जी गोष्ट चुकीचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे हा दोन्ही बाजूने झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे काही भक्त लोक आहेत, भक्त हा शब्द मी वापरतोय, अनुयायी नाही, बाबासाहेबांचे काही भक्त आहेत तेही असा प्रचार करतात आणि संविधानाचे काही विरोधक आहेत, संविधानाचे काही दुश्मन आहेत, तेही लोक असा प्रचार करतात संविधान म्हणजे बाबासाहेब. परंतु संविधान म्हणजे बाबासाहेब नाही. संविधान हे पाहिल्यावर, संविधान समजून घेतल्यावर संविधान म्हणजे काय ते समजते. मागच्या वेळी बालाजीनं जो छोटासा प्रयत्न केला या विषयावर बोलण्याचा, हेही बालाजीनं खूप चांगलं बोलला. याच्यानंतरही काही लोक बोलणार आहेत, भारतही बोलायचं आणखी शिल्लक आहे. आणि आपल्याकडे काही शिक्षक लोक आहेत, मला वाटते शिक्षकांची ही अधिक जबाबदारी आहे, कारण त्यांना बोलता येते. आपण हा जो ग्रुपमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे संविधान समजून घेण्याचा, तरी आपल्या बरोबर हे शिक्षकांची मला वाटते जरा अधिक मोठी जबाबदारी आहे. शिक्षकांनी समजून घेऊन आम्हाला समजून सांगितलं पाहिजे. म्हणजे आपला हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा आपला जसा दुहेरी उद्देश आहे. एक संविधान समजून घेणे हा तर उद्देश आहेच, परंतु एकत्र येणे आणि या अनुषंगाने जे संविधानाबद्दल माहिती होती त्या माहितीचा संग्रह करणे, असा आपला हा जो दुहेरी उद्देश आपल्या या कार्यक्रमाचा आहे. त्या हिशोबाने आपलं हे संविधान जागृतीचं कार्यक्रम चालू आहे. आता जागृती म्हणजे काय? समजून घेण्याची क्षमता विकसित करणे, हा साधा साधा अर्थ आहे. त्यातून माणसाची जागृती होते. म्हणजे समजून घेण्याची एक क्षमता माणसामध्ये असते, परंतु ती विकसित केल्यानंतर सुद्धा विकसित होते. संविधान समजून घेण्याचा हा जो आपला कार्यक्रम आहे हा आपली समजून घेण्याची क्षमता विकसित करण्याचाही कार्यक्रम आहे असं समजून, आपला ग्रुपचा कार्यक्रम आहे असं समजून आपण अनेक लोकांनी उपस्थित राहिलं पाहिजे. आता संविधानाची जागृती हा विषय तसा खूप मोठा आहे. महापुरुषांनी आणि संतांनी समाजाची जागृती त्यांच्या त्यांच्या काळात त्या त्या परिस्थितीनुसार तेव्हा केलेली आहे. जागृती मला वाटते 2 लेवलची होते, एक वैयक्तिक लेवल आणि एक सामाजिक लेवल. म्हणजे प्रत्येक माणसं जर जागृत झाले तर समाज जागृत होतो. एक माणूस जागृत झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, माणूस म्हणजे समाजाचा घटक असतो ना. म्हणजे वैयक्तिक जागृती आणि सामाजिक जागृती म्हणजे प्रत्येक बाबतीत आपण संवेदनशील असणे म्हणजे माणूस जागृत आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक बाबतीत, म्हणजे आपला हा संविधानाच्या जागृतीचा कार्यक्रम आहे म्हणून संविधानाच्या बाबतीत जागृत असणं म्हणजे संविधानाबद्दल आपण जागृत आहोत. माणसाच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक बाबतीमध्ये आपण संवेदनशील असणं म्हणजे ते जागृतीचा विषय असतो. तर असंच प्रत्येक बाबतीत समाजाने संवेदनशील असणे म्हणजे ती सामाजिक जागृती. म्हणजे प्रत्येक माणसानं संवेदनशील असणं, संवेदनशील होणं म्हणजे माणसाची वैयक्तिक जागृती आहे. तसंच समाजानं प्रत्येक बाबतीमध्ये संवेदनशील असणं म्हणजे ती सामाजिक जागृती आहे. सामाजिक जागृती केव्हा होते?
प्रत्येक माणसानं जागृत झालं. मी जागृत झालो, भारत जागृत झाला, बालाजी जागृत झाला, आणखी एक 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 असं करत करत प्रत्येक माणसं जागृत झाले तर त्याला आपल्याला सामाजिक जागृती निर्माण करता येऊ शकते. प्रथम माणसानं जागृत होणं आवश्यक आहे. जसं मुघलांची सत्ता भारतावर होती, इंग्रजाची सत्ता भारतावर होती, म्हणजे या परकी लोकांची सत्ता भारतावर असताना, इथले लोक गुलाम असताना, ते अनेक वर्षे गुलाम असताना, अनेक काळ गुलाम असताना हे स्वतंत्र कसे झाले? जागृती, प्रबोधन यातूनच आंदोलन निर्माण होते. आता ह्या गुलामीचा आणि परकी सत्ता असणाऱ्यांचा मी आता उल्लेख का करतोय? त्याचं आज काही कारण आहे का? मला असं वाटते की आजही आपण उद्योगपतींचे गुलाम आपला भारत देश होत आहे, असं काहीसं चित्र काही दिवसापासून सुरू झालेलं आहे. मग हे उद्योगपतींच्या गुलामीत भारत जर जात असेल, देश जर जात असेल, समाज, सरकार आपण जे निवडून देतो, सरकारचं काम काय असते? जनहितासाठी, जनसुखासाठी ज्या काही त्यांना योजना राबवता येतात, जे काही त्यांना करता येते, ते सगळं जनहितासाठी, जनसुखासाठी याच्यासाठीच करावं लागते. परंतु मी जे आता म्हणतोय की भारत पुन्हा उद्योगपतींच्या कशात जात आहे, हे असं कसं काय होतंय? संविधानामध्ये जे जे काही त्यांना बंधनं आहेत ते कदाचित आम लोकांना माहीत नाहीत. म्हणून मला असं वाटते की संविधानाबद्दल जागृती झाली पाहिजे आणि ही जागृतीचं काम अनेक लोकांच्या माध्यमातून, वैयक्तिक लेवलवर, ग्रुपच्या लेवलवर सर्वत्र संविधानाबद्दल जागृतीचे कार्यक्रम होते. आणि संविधानाबद्दल माहिती असणं मी यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं म्हणतोय की जसं संविधानाची माहिती हे एक जसं स्टेअरिंगचं काम करते. स्टेअरिंग जसं गाडीचं स्टेअरिंग असते किंवा बैलाचा कासरा ज्या माणसाच्या हातात असतो ना, तर तो माणूस डिसाईड करतोय की या बैलांना मी कोण्या दिशेला न्यायचं. म्हणजे तसं हे संविधान एक स्टेअरिंग आहे. म्हणजे ज्याच्या हाती हे स्टेअरिंग आहे ते त्याच्या इच्छेनुसार ते त्या वाहनाला वळण देऊ शकते. म्हणून मला असं वाटते की संविधानाबद्दल जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त माहिती जर झाली तर मला वाटते ज्या लोक स्टेअरिंग इतरत्र वळवतात ते त्यांच्यावर बंधनं येतील असं मला वाटते. म्हणून मला वाटते की संविधानाबद्दल आपण जास्तीत जास्त जागृत असलं पाहिजे. आज आपण संविधानाचं वाचन नाही केलं, डायरेक्ट सुरू केलं. संविधानाचं आपण काही वाचन करायला पाहिजे होतं. आज आपण कुठपर्यंत आलो? मागच्या वेळेस 2 भाग झाले आपले, 11 अनुच्छेद झाले. 11 अनुच्छेद झाले. मी एक जरा 13 नंबरचा कलम आज माझ्या हातात घेतलेला आहे. आपण 11-12 पर्यंत आलो वाटते. 13 नंबरचा कलम, अनुच्छेद 13, माणसाचे मूलभूत अधिकार जे असतात, मूलभूत अधिकाराच्या विसंगत असणारे जे काही कायदे आहेत ते कायदे आज रद्द करण्यात येत आहेत असं 13व्या कलमात म्हटलेलं. मूलभूत अधिकाराच्या विसंगत असणारे सगळे कायदे, म्हणजे जे काही रूढी परंपरा यातून आलेल्या काही गोष्टी असतील त्या सर्व आज रद्द करण्यात येत आहेत असं या 13व्या कलमात आहे. म्हणजे 13व्या कलमामध्ये माणसाला मौलिक अधिकार दिलेले आहेत. कलम 14 ते 18 पर्यंत हे सांगितलेलं आहे. मूलभूत समानतेचा अधिकार, स्वतंत्रतेचा अधिकार 19 ते 22 या अनुच्छेदामध्ये आहे. शोषणाच्या विरुद्ध माणसाचे काही अधिकार असतात ते अधिकार सांगितलेले आहेत कलम 23 आणि 24 मध्ये. 25 ते 28 पर्यंत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आणि पुढे शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे 29 आणि 30 या कलमामध्ये. म्हणजे आता आपण 12 पर्यंत आलो, 11-12 पर्यंत आलो. म्हणून मला 13वं कलम अतिशय महत्वाचं वाटते. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान समितीनं जे नमूद केलेले आहेत हे अधिकार, म्हणजे हे सर्व देशात असेच असेल
सर्व राज्यघटनेत असंच असेल, परंतु मला असं वाटते इतर देशातल्या राज्यघटना ज्या ज्या लोकांनी बनवल्यात आणि असेच अधिकार त्यांनी पण दिलेले असतील, पण मला भारतातल्या बाबतीत असं वाटते की हे अधिकार, समानतेचा अधिकार, स्वतंत्रतेचा अधिकार, शोषणाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार, हे स्वातंत्र्य भारतातल्या अनेक लोकांना संविधान येण्याच्या आधी नव्हते. आपल्या भारताचं हे वैशिष्ट्य आहे. तर हे सगळे अधिकार म्हणजे भारताच्या संविधानाच्या आधी, भारताचं संविधान कोणतं होतं? आता ते अधिकृत नव्हतं, पण अनधिकृतरित्या मनुस्मृती नावाचं संविधान होतं आणि त्या मनुस्मृतीमध्ये या अधिकाराच्या तंतोतंत विरोधी कलम आहेत. त्या तंतोतंत विरोधी असणाऱ्या कलमाच्या मला वाटते हे सगळे अधिकार त्याच्यातून अधिकार देणारे कलम आहेत. आता मनुस्मृतीचं नाव या भारतीय संविधानाच्या अनुषंगानं या ठिकाणी आलं. मला वाटते आज मनुस्मृतीचं समर्थन तर कोणी करणार नाही. मनुस्मृतीमध्ये जर असे आपल्याला अधिकार नाकारलेले असतील तर मनुस्मृतीचं समर्थन तर कोण करणार नाही. परंतु असे अनेक कायदे आहेत, असे अनेक कलम आहेत की जे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आजच्या दिवशी मला असं वाटते की कलम 13 आपण हे या अनुषंगानं समजून घेतलं पाहिजे. मला वाटते एवढं बोलूनच मी माझं आजचं भाषण थांबवतो. जय संविधान. आपण जो हा संविधान जागृत वाचन, स्पष्टीकरण आणि जागृती हा जो कार्यक्रम सुरू केला, हळूहळू सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत असं म्हणावं लागेल. परंतु ज्या प्रमाणामध्ये आपले मित्र ह्या संविधान वाचन आणि जागृतीच्या कार्यक्रमाला हजर राहायला पाहिजे त्या प्रमाणात हजर राहत नाहीत. माझी सर्वांना विनंती आहे या झूम मीटिंगच्या माध्यमातून, आणि हे संविधानाची जागृती ही प्रत्येक व्यक्तीला, भारतामधील प्रत्येक व्यक्तीला अतिशय महत्वाची आणि आवश्यक आहे असं मला वाटते. तर ह्या कार्यक्रमाला सर्वांनी वेळात वेळ काढून, आमची अशी अपेक्षा होती की आपल्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकाकडून आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे असं माझी अपेक्षा होती. तर माझ्या शिक्षकांना खास करून आणखी परत एकदा विनंती आहे, सर्वांनी या कार्यक्रमाला न विसरता शनिवारी रात्री 9 वाजता, आपण टाइम सुद्धा 9 वाजता यामुळे ठेवला की प्रत्येक जण आपापले रुटीन कामं आटोपून हजर राहू शकतात. त्या सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहून, या मीटिंगला हजर राहून सर्वांनी आम्हाला तुमच्या ज्ञानाचा, तुमचं जे क्षेत्र आहे अध्यापनाचं, त्याचा आम्हाला लाभ मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि स्वागत करून सर्वजण या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा ठेवून आजचा कार्यक्रम, आजची मीटिंग संपली अशी जाहीर करतो.